आधार निलयो धाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वर्ग सत्पथाचार प्राणद प्रणवपणः। ओम विष्णवे नमः। ओम श्री विष्णवे नमः। ओम श्री विष्णवे नमः। अखेरीस समुद्र मंथन सुरू झाले। पण हे समुद्र मंथन असे किती वेळ सुरू राहिले आणि त्यात काय घडले? देवी, आता कुठे समुद्र मंथन सुरू झाले होते, परंतु विशाल अशा मेरू पर्वताला वासुकीने विळखा घातला होता। दैत्यांच्या बाजूला वासुकीचे मुख आले होते आणि देवांच्या बाजूला पुच्छभाग म्हणजे अर्थात शेपटीचा भाग आला होता। पण त्याने काय होणार होते? देवी, अतिविशाल अशा वासुकीला समुद्र मंथनामुळे जे कष्ट होत होते त्यामुळे त्याच्या मुखातून अग्नी बाहेर पडत होता आणि त्यामुळे दैत्यांना वासुकीला ओढत समुद्रात उभे राहणे अवघड जात होते। देव मात्र त्यांचे कार्य व्यवस्थित करत होते। वासुकी, तुझ्या मुखातून जो अग्नी बाहेर पडत आहे त्यामुळे माझ्या दैत्यांना त्रास होत आहे। असे असेल तर समुद्र मंथन कसे करणार? आम्ही देवांसारखे अशक्त नाही आहोत। आम्ही हे सगळं का झेलायचं? हे कार्य थांबवा बळीराज, आमच्या अंगावर आगीचा मार होतोय। हे कार्य थांबवा बळीराज, हे कार्य थांबवा। बळी, समुद्र मंथन अजून सुरूही झालं नाही आणि एवढ्यातच थांबलात। मला माहिती होतं की तुम्ही हे कार्य करू शकणार नाही। देवेंद्र, आम्ही आहोत म्हणून हे समुद्र मंथन होत आहे। या बाजूला येऊन उभे राहा, मग पाहू। बली, आमच्यावर जे दायित्व सोपवले आहे ते आम्ही पार पाडतो आहोत, तसेच तुम्हीही ते पार पाडा। जर माघारच घ्यायची होती तर यात उतरलात कशाला? तुझ्या दैत्यानं तूच समजावून सांग की या क्षणी जर तुम्ही माघार घेतलीत तर सर्व सृष्टीमध्ये दैत्यांचा अपमान होईल। स्वामी, आपल्या हस्तक्षेपाशिवाय समुद्र मंथन सुरू होणार नाही। श्री विष्णूंनी देवांना अग्नीचा दाह लागू नये म्हणून आधीच ही योजना करून ठेवली होती, परंतु दैत्यांना सहन होईनासे झाल्यावर बळीराजा त्यांची बाजू मांडू लागला आणि देवांनी वासुकीच्या मुखाशी असावे आणि आम्ही शेपटीच्या भागाकडे असावे असे त्यांनी सांगितले। आतापर्यंत आनंदात असलेले देव आता पुढे काय होणार याकडे लक्ष देऊ लागले। ज्यांनी ही योजना केली ते तर आता कासवाच्या रूपात समुद्राच्या तळाशी होते।
आणि ते इथे हस्तक्षेप करणार नव्हते. आता न्यायदानासाठी श्री महादेव श्री पार्वती देवींसोबत उपस्थित होते. इंद्रदेव, बली, आता हाती घेतलेले कार्य थांबवता येणे शक्य नाही. आता माघार घेता येणार नाही. क्षमा असावी प्रभो. आम्ही दैत्य कुळातले म्हणून आजवर आमच्यावर अन्याय झाला. इथे आम्ही निश्चय केला आहे, वासुकीच्या मुखातून येणाऱ्या आगीला सामोरे जायचे. पण आम्हीच वासुकीचा दाह का सहन करायचा? देवानीही यात सहभाग घ्यावा. त्यांनी या बाजूला येऊन उभे राहावे. हे प्रभो, अमृत कुंभ चोरण्याचे दुष्टकर्म या दैत्याने केले होते. आता वासुकीच्या मुखातून येणारा अग्नी त्यांनी सहन करायला हवा. देवेंद्र, आम्ही अमृत चोरले नाही, तर आमच्या बळावर आक्रमण करून हे अमृत मी मिळवले होते. हे अमृत तुमच्या चुकीमुळे समुद्रात सांडले. बळी, याचा निर्णय श्री महादेव करतील. हे प्रभो, तुम्ही यावर न्याय कराल यावर आमचा विश्वास आहे. बळी, इंद्रदेव, मी निर्णय देईन. पण एक ध्यानात असू द्या की आता हे समुद्र मंथन मी थांबवणार नाही. हे समुद्र मंथन कोणालाही थांबवता येणे शक्य नाही. पण एक क्षणही व्यर्थ घालवताना एक ध्यानात असू द्या की हा महाकाय मेरू पर्वत श्री विष्णू यांनी स्वतःच्या पाठीवर घेतला आहे. तेव्हा त्यांना अधिक कष्ट देऊ नये. स्वामी, आपण त्वरित निर्णय द्यावा, कारण मलाही श्री विष्णूंची फार काळजी वाटते आहे. श्री महादेवांनी देवेंद्र आणि बळीराजा अशा देव आणि दैत्य या दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली आणि आता त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली होती. काय होता तो निर्णय? तुम्ही देवांच्या बाजूनेच बोलला असाल. म्हालसा, मी निष्पक्षपणे निर्णय दिला, कारण माझ्यासाठी देव आणि दानव हे समान पातळीवर होते. समुद्र मंथनासाठी दोघांचाही सहभाग अत्यंत महत्वाचा होता आणि म्हणून मी निर्णय दिला. खरं तर तो निर्णय नव्हता, मी माझा विचार सांगितला. श्री महादेव, आपण आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. समुद्र मंथन जसे ठरले आहे तसेच होईल. वासुकीमुळे दैत्यांना जो दाह सहन करावा लागत आहे त्याची मला कल्पना आहे. त्यामुळे समुद्र मंथनातून प्रथम जे बाहेर येईल ते दैत्यांना देता येईल का हे पाहू. असे असेल तर आम्ही हे समुद्र मंथन सुरू करतो. दैत्यांना वासुकीच्या विषयामुळे काही बाधा होणार नाही हे माझे आश्वासन आहे. नारायण नारायण. समुद्र मंथनातून पहिले जे बाहेर येईल त्यावर
दैत्यांचा अधिकार असेल असे त्यांनी सांगितले आणि हा वाद मिटवला। याचा अर्थ दैत्यांना प्रलोभन दाखवण्यात आले? नाही, तो न्याय होता। त्यांनी अमृत चोरण्याचे महापाप केले होते आणि ते त्याचे पापक्षालन देखील होते। आणि श्री महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णूंनी मेरू पर्वताला पाठीवर घेण्याच्या वेदना स्वतःहून स्वीकारल्या होत्या। त्यामुळे त्यांनी वासुकीच्या मुखातून येणारा अग्नी आणि त्याचा दाह हा सहन करायला हवा होता आणि तरीही त्याच्या कर्माचे फळ मात्र त्यांना मिळणारच होते। समुद्रातून प्रथम काय बाहेर येणार हे कुणासच ठाऊक नव्हते आणि तरीही श्री महादेवांनी त्यावरचा पहिला अधिकार हा बळीराजाला आणि दैत्य कुळाला दिला। यावर देवेंद्रांचे काहीतरी म्हणणे असेलच। त्यांनी हा निर्णय सहजासहजी स्वीकारला नसेल। नारायण नारायण। हे प्रभो, क्षमा असावी, पण या समुद्र मंथनातून जे काही बाहेर येईल त्यावर या दैत्यांचा प्रथम अधिकार कसा, याविषयी माझ्या मनात शंका आहे। ती असणारच, कारण दैत्यांचाही काही अधिकार आहे हे तुम्ही केव्हा मान्यच करत नाही। देवेंद्र, ह्या क्षणापर्यंत मी काहीही बोलले नाही, मात्र श्री महादेवांनी त्यांचा निर्णय देऊनही आपण जर प्रतिप्रश्न करणार असाल तर आपण आपले इंद्रपदाचे दायित्व विसरत आहात आणि या क्षणी श्री विष्णू जे अवघड कार्य करत आहेत त्याचा अवमान करीत आहात। क्षमा असावी माते। कुणी कोणताही प्रश्न न उद्भवता हे समुद्र मंथनाचे कार्य सुरू ठेवावे असा मी आदेश देते। देवेंद्रांना श्री पार्वती देवींनी जे सांगितले त्यावर देवेंद्रांनी प्रतिप्रश्न केला नाही आणि समुद्र मंथन सुरू झाले। पण ह्या सगळ्यामध्ये सर्वजण एक गोष्ट मात्र विसरले होते, ती म्हणजे समुद्राच्या खोल तळाशी अदृश्य रूपात श्री महालक्ष्मी निवास करत होत्या। देवी, लक्ष्मी देवी तुमच्या संग नाहीत म्हणल्यावर तुमच्या दोघांचं कसं झालं असेल ह्याचा विचार बी करवत नाही मला। मला तर आत्ताच असे वाटते आहे की आख्यानात तो क्षण कधी येईल जेव्हा महालक्ष्मी देवी आणि विष्णूंची भेट होईल। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते श्री महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी श्री महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी श्री महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धि बुद्धि प्रदे देवी भुक्ति मुक्ति प्रदायिनी मंत्र मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। नारायण नारायण। मी एवढे ऐकले आहे श्री महालक्ष्मी देवींविषयी। त्यांचे रूप कसे आहे? श्री महालक्ष्मी यांचं वर्णन करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतील। त्या श्री विष्णूंच्या अर्धांगिनी तर आहेतच, पण ह्या सृष्टीतील मांगल्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे। मुनिवर, तुम्ही सांगा। शांत सरोवरात कमल पुष्पावर त्या विराजमान असतात।
सुगंधी जल आणि कमल त्यांना अत्यंत प्रिय असे आहे. त्यांचे वाहन हत्ती आहे आणि त्यांच्या समीप ते उपस्थित असतात. श्री महालक्ष्मी जिथे असतात तिथे अशुद्ध लहरी राहत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित पाहून श्री विष्णू देखील प्रसन्न होतात. त्यांच्या हातात श्री विष्णूंना प्रिय असलेला शंख आणि भक्तांना धन द्यावे म्हणून अक्षय कलश आहे. का कोण जाणे, पण त्यांचे आणि माझे काहीतरी नाते आहे असे मला वाटते. ओम श्री नमः. ओम श्री नमः. नारायण नारायण. श्री विष्णू कुर्मावतारात आहेत आणि श्री लक्ष्मी या गुप्त स्वरूपात समुद्राच्या तळाशी आहेत. समुद्र मंथनासाठी देव आणि दैत्य हे मेरू पर्वत घुसळत आहेत आणि तरी देखील समुद्रातून काहीही बाहेर येत नव्हते. परंतु तरीही पुन्हा पुन्हा अमृत प्राप्त व्हावे म्हणून देव आणि दैत्य हे कष्ट करत होते. सदानंद 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 सदानंद. आहा, सुंदर. किती गोडवा आहे या नामस्मरणात. हे नामस्मरण असेच सुरू ठेवावे असे वाटते. मुनिवर, तुमचे आणि मल्हारी चरित्राचे एक विशेष नाते आहे. त्यामुळे तुम्ही त्याचे स्मरण करताना तुम्हाला त्यात गोडवाच वाटतो. का वाटू नये देवा. आपण सांब सदाशिव या जेजुरी गडावर सर्वांसाठी आसनस्थ आहात. सगळ्यांच्या मातृस्वरूप श्री म्हाळसा देवी आपल्या सोबत सिंहासनारूढ आहेत. आपण सगळ्यांचे मायबाप आहात. सर्व कुलांचे आपण रक्षण आणि प्रतिपालन करता. आपल्याला माझा नमस्कार असो. दुष्टांना कठोर शासन आणि सज्जनांचे आपण संरक्षण करता. सत्यावर आधारित धर्माची स्थापना व्हावी आणि त्याचे संवर्धन व्हावे म्हणून मणी आणि मल्ल यांच्यासारख्या असुरांचे आपण निर्दालन केले. आपल्याला माझा नमस्कार असो. सृष्टी चक्राप्रमाणे काहीही बदल होत आपण प्रजेचे माता पिता होऊन ममत्वाने त्यांचा सांभाळ करत आला. मल्हारी जगतानाथम त्रिपुरहारी जगद्गुरुम मणिघ्नम म्हाळसाकांतम वंदेहम कुलदैवतम. सदानंदाचा एकट 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 एकट. मुनिवर, आपण केलेल्या स्तुतीने आनंद वाटला. आपण यांचा उल्लेख जगद्गुरु म्हणून केला. हे सर्वश्रुत आहे. हे माझे आराध्य आणि पती असले तरी सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते मला गुरु म्हणून लाभले. तरीही मी कोण आहे हा प्रश्न राहतोच आणि या कथेत मी त्याचाच शोध घेते आहे. मला या आख्यानातून काही संकेत मिळतील असे आपण सांगावे असे मी आपल्याला सुचवेन.